मनोज की गेंद, जिन्होंने पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी, पूरी तरह से बांध कर रखने की कोशिश की थी, लेकिन दूसरा ओवर अच्छा साबित होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम आरबी किंग्स के लिए। अब यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार ये बल्ले ये देखिए उठाकर खेला है और सीधी गेंद यहां पर कॉम्बक्स के ऊपर, गेंद हवा में चले और सबको पता चले स्वप्निल। इनके तरफ से ये देखिए बहुत ही अच्छी गेंद है और अच्छी गेंद के साथ साथ छेड़छाड़ करना चाहते थे, लेकिन सीधी विकेट कीपर के दास्तर में की जाती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। यहां पर स्कोर रुका हुआ, कुल मिलाकर रन संख्या 30 रन। अभी भी देखेंगे तो तीसरा ओवर प्रगति पर, गेंदबाजी के मोर्चे पर मनोज ये सफल गेंदबाज है जिन्होंने पहले ओवर में 3 विकेट चपकाए थे, लेकिन इस बार यहां पर एक तरफ खाई है, दूसरी तरफ ये देखेंगे तो पिटाई है। पिटाई कौन कर रही है? ये बल्लेबाज स्वप्निल कर रही है, ये चौबा आता हुआ। देखेंगे तो स्कोर रुका हुआ, कुल मिलाकर रन संख्या पहले बल्लेबाजी करते हुए आरबी आरबी किंग्स की 34 रन 4 विकेट के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। इस बार ये देखिए खेलना जरूर चाहते थे, बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, लेकिन बल्ले के ऊपर गेंद अच्छी तरह से नहीं आती हुई इस बार एक रन चुराया है और इसी एक रन पर संतुष्ट होते हुए। और ये देखेंगे ना तो ये बल्लेबाज पूरी तरह से लयमय है, अच्छी कोशिश कर रहे, अच्छा यहाँ पर योगदान अपने टीम को देते हुए। अब 6 ओवर का मैच है, तीसरा ओवर प्रगति पर है, गेंदबाजी के मोर्चे पर मनोज अब अच्छी गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन खेलने की जिम्मेदारी सलमान के कंधों पर है। सलमान अब स्ट्राइक एंड पर है, क्योंकि एक रन चुराने के बाद, स्ट्राइक रोटेट होने के बाद उनको सलमान को कुछ देर के बाद यहां पर उनको मौका मिलता हुआ फील्डिंग में तब्दीली कर रहे। लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, उनके साथ साथ देखेंगे तो मिड विकेट के खिलाड़ी देखेंगे वो भी यहां पर बाउंड्री लाइन के ऊपर है। तो इसी तरह से ये फील्ड फैली हुई है और फील्ड फैलाने के बाद अब गेंदबाजी के मोर्चे पर मनोज तैयार है गेंदबाजी करने के लिए। अभी भी यहां पर ये तैयार नहीं है, लेकिन अब तैयार होते हुए अंपायर के बगल से तेज गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार ये देखिए यहां पर ये अच्छी कोशिश, अच्छा प्रयास और यहां पर तालियां बजती हुई और गाना। मनोज ने कुल मिलाकर 4 विकेट चपकाए और कुल मिलाकर 2 ओवर में रन खर्च किए। 17 रन देकर 4 विकेट चपकाने वाले ये सफल गेंदबाज है। 5 विकेट का पतन हो चुका है और उनमें से 4 विकेट चपकाए और इसी तरह से अच्छी गेंदबाजी आहे। मनोजने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत करत समोरच्या फलंदाजांना जखून ठेवण्याचं काम केलंय। तो मनोज आपले षटक संपवतोय, म्हणजे षटक क्रमांक 3 संपतंय आणि षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते 5 गड्यांच्या मोबदल्यात 35। गोलंदाजी मार्कवरती नवा या ठिकाणी गोलंदाज येतोय, तो म्हणजेच एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा गोलंदाज असणार आहे, तो म्हणजेच डी एस दापोली संघाचा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा गोलंदाज।
प्रसाद या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे, तर फलंदाजी करण्याकरिता येतो तो बंड्या. स्ट्राइक एंड पर अब स्ट्राइक एंडला असणार आहे तो स्वप्नील. स्वप्नील मात्र या ठिकाणी बंड्याचा चेंडू खेळण्याकरिता सज्ज होतोय. त्याच्याकरिता ही क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते, कारण बंड्या हा गोलंदाज गुणवान अशा प्रकारचा गोलंदाज आहे, तंत्रशुद्ध अशा प्रकारची तो गोलंदाजी करतो. अतिशय तिखट मारा करणारा हा प्रसाद मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. हे 4थं षटक आहे. आता मात्र तो गोलंदाजी करतोय. पुढे सरसावतोय, चेंडूवरती बॅट फिरवतोय. बॅट फिरकवल्यानंतर चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या वरून क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, आणि प्रेक्षक बनतात स्वप्नीलने मात्र एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका मारलाय. फ्लॅट शॉट मारला होता. असं वाटलं होतं की हा चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी प्रेक्षक बनतोय. प्रेक्षक मात्र दर्शक या ठिकाणी प्रेक्षक बनतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना हा आपण गोलंदाज पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू या ठिकाणी अडबेपर्यंत मात्र याच स्वप्नीलच्या खात्यामध्ये एकेरी धाव जाते. स्वप्नील मात्र एक चांगल्या प्रकारची बुद्धिमानी म्हणजे दिमाग की बत्ती जलाकर यहाँ पर खेलने का प्रयास करते बे. अतिशय चांगल्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. सलमान मात्र पाहूया तशा प्रकारची साथ देणार का, कारण बंड्या हे सलमान तंबूत परतलेला आहे. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो प्रसाद. प्रसाद पाहूया, उंच खुरा गोलंदाज आहे, बरोबर पंचांच्या डाव बाजूकडून मारा करतो. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकतोय. पंच यांना पार कुंटकले चेंडू, या चेंडूवरती मात्र छेडछाडी करण्याचा बंड्या प्रयत्न करतो. चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी स्वतः प्रसाद आहे. प्रसाद मात्र या ठिकाणी चूक करतोय. एक जीवनदान प्राप्त होत आहे. चेंडू जमिनीला दान होतोय. जीवनदान प्राप्त झाल्यानंतर एकेरी धाव मात्र पुन्हा एकदा प्राप्त होते. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 43. महत्वपूर्ण अशा प्रकारचं आपण 4थं षटक पाहतोय. 4थ्या षटकातला मारा मात्र या ठिकाणी केला जातोय तो दापोली संघाच्या या प्रसाद कडून. प्रसाद मात्र या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम करणार आहे ते स्वप्नीलला. स्वप्नील मात्र आक्रमक झालाय. विस्फोटक अशा प्रकारची फलंदाजी करतोय. अशा प्रकारचा स्वप्नील करता पुढचा चेंडू आहे. पुढचा चेंडू टाकला जातोय तो म्हणजे प्रसाद कडून. प्रसाद मात्र पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. महत्वपूर्ण या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे, कारण हा चेंडू पडल्यानंतर थोडासा उसाळी मारला होता. बरोबर यष्टीरक्षकाच्या हातातून देखील निसटतोय, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव होण्याचा प्रश्न नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकतोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पुन्हा एकदा प्रसाद आपल्या या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अनंतात्या बाकर एंडकडून हा मारा केला जातोय. अनंतात्या बाकर एंडकडून मारा करत असताना प्रसाद मात्र जलद गतीने धावत येतोय. पुढचा चेंडू मात्र या चेंडूवरती उंच खुरा अशा प्रकारचा फटका आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक आहे का ते पाहायचंय. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी पहा, आपण जर तरुण मुलं असतील तर त्याला काय म्हणायचंय, आपल्या शादी का लड्डू है और छोटे छोटे बच्चे रहेंगे तो लॉलीपॉप है. तो इसी तरह से ये अतिशय सोपा साधा अशा प्रकारचा उंच खुरा झेल मात्र सुटतोय. तोही कुणाचा, तर स्वप्नीलचा, जो जबरदस्त फलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय. चौकार षटकार ठोठावतोय. अशा प्रकारच्या फलंदाजाचा झेल सुटल्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रसाद निराश मनस्थितीत गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतो. या ठिकाणी पहा, जबरदस्त या ठिकाणी बुद्धीचा वापर केला. कोणत्याही प्रकारची ताकद लावली नाही. चार षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 49 अशी धावसंख्या या ठिकाणी रचली गेली आहे. ती म्हणजेच RB किंग्ज या संघाकडून. या ठिकाणी मी थांबणार आहे. माझी सुट्टी आणि दत्ता क्षीरसागर यांची ड्युटी. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर षटकाचा खेळ संपलेला आहे. एकंदरीत 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या 49 म्हणजे 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजून देखील उर्वरित 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त किती धावा येतील हे देखील बघणं फार इंटरेस्टिंग असेल. एक महत्त्वाची मॅच मात्र आपल्या सर्वांच्या समोर पाहायला भेटते. AS दापोली फायटर्स RB किंग्स अशा पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना सायंकाळचं सत्र मात्र सुरू झालेलं आहे. याच्यानंतर अजून देखील 2 सामने असतील. अर्थातच या ठिकाणी जर आपण सामना
बघतोय. स्वप्नीलने मात्र सुरेख फटका जो रिव्हर्स स्ट्रोक आपल्यासमोर सादर केला त्याच्यासाठी हसन टिकले याच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. वेल्डन स्वप्नील, चांगली बॅटिंग आपल्या माध्यमातून आम्हाला देखील पाहायला मिळाले. आघाडीचा फलंदाज म्हणून स्वप्नील मैदानामध्ये दाखल झाला. त्यानंतर एकीकडे विकेटचं पतन होत होतं, परंतु हा जो खेळाडू आहे तो एक बाजू लावून ठेवलेली होती. सातत्यानं चांगला चेंडू आहे, त्याला सन्मान देत राहिला. खराब चेंडू आहे, त्याच्यावरती मोठे फटके देखील त्याने खेळले आणि अशा पद्धतीने एकंदरीत 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर 49 धावा मात्र धावफलकावरती जमवलेल्या आहेत. स्वप्नील मात्र वैयक्तिक किती धावांवरती खेळतो हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. स्वप्नीलची धावसंख्या आहे 33 पर्यंत पोहोचलेला आहे स्वप्नील. अर्थातच या मॅच मधलं पहिलं अर्धशतक, माफ करा, 37 धावांपर्यंत पोहोचलेला आहे स्वप्नील. त्याला या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक टोकण्याची एक चांगली गुड अपॉर्च्युनिटी देखील असणार आहे. अर्थात ती संधी मिळाली, त्याचा फायदा देखील उठवला जाईल का ते देखील बघूया. तर त्याच वेळेला गोलंदाजीसाठी आलाय, गोलंदाज आहे बॉलर्स नेम रोहन गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलेला आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू, फलंदाज मात्र बीट झाला आणि त्याच वेळेला स्वप्नील आणि बंड्या यांच्यामधला संवाद देखील आपल्याला पाहायला भेटतोय. आम्ही सर संवाद फार महत्त्वाचा असतो, कारण संवाद शब्दातला जर स काढला तर उरतो तो वाद. मग वाद टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचे असतात. मग ते वैयक्तिक जीवन असू दे किंवा क्रीडा क्षेत्र असू दे, सातत्यानं चर्चा तर होणं गरजेचं आहे. दरम्यान त्याच वेळेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका आलाय, फ्लाय स्ट्रोक ऑफ साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत वेगाने चेंडूवरती येईल तोपर्यंत फलंदाज मात्र एक धाव पूर्ण करत असताना आणि संघाचं अर्धशतक देखील धावफलकावरती पूर्ण होत आहे. वेल्डन 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. आरबी किंग्स दापोली आणि त्याचबरोबर एस दापोली फायटर्स अशा दोन बलाढ्य संघांमध्ये ही आहे एक महत्त्वाची मॅच. एकीकडे बॅटल रंगेल ते बंड्या आणि दुसरीकडे बॅटल असेल ते जतीन साळगावकर यांच्यामध्ये. म्हणजे तुमच्याकडे बंड्या आहे, आमच्याकडे जतीन आहे. अर्थात तुमच्याकडे मनोज आहे तर आमच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. अशा पद्धतीचा सुतोवाचक करणारा शब्द आपल्याला पाहायला भेटेल. धावचीची संधी असेल आणि फलंदाजाला परतावं लागेल का बघायचंय. पंचांकडे दाद मागण्याचा देखील प्रयत्न केलाय, परंतु फलंदाज मात्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे. स्वप्नीलला मात्र जीवनदान मिळालेलं आहे. अन्यथा जर डायरेक्ट हिट झाला असता स्वप्नीलला परतावं लागलं असतं, परंतु सुदैवी ठरलाय. याच्या अगोदर त्याचा झेल देखील सुटलेला आहे. म्हणजे त्याला जे जीवनदान मिळतंय त्याचा तो फायदा मात्र चांगल्या पद्धतीने उठवतोय देखील. आणि त्याचं ही जी चांगली जी धावसंख्या आहे ती अर्धशतकामध्ये रूपांतरित होईल का हे देखील बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तर त्याच वेळेला स्ट्राईकचा जर विचार केला तर स्वतः कॅप्टन म्हणजे बंड्या शिर्के आपल्याला पाहायला भेटतोय. एक कॅप्टन इनिंग त्याला सादर करणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र ब्लॉकर रोलवाला चेंडू आहे, खोलवरचा चेंडू. थोडासा आपण बघितला हेलिकॉप्टर स्ट्रोक देखील खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु सिंगल धाव येईल. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकती आहे, परंतु खराब चेंडू आला रे आला की त्याच्यावरती मोठा फटका देखील खेळला जातोय. स्वप्नीलची मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग आपण पाहिले, अतिशय कलात्मक पद्धतीची बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी देखील तो सादर करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकवायचा आहे, टायमिंग प्रॉपर नाही आहे, चेंडू रीड करता आलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना वेल्डन चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. ती गोलंदाज रोहन यांच्याकडून. रोहनला फार मोठी संधी मिळालेली नाहीये, परंतु या मॅच मध्ये ज्या मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं देखील करतोय. यावेळेला पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू आहे, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेची प्रतीक्षा असेल आणि बघा दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण होत असताना अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक देखील संपलंय, म्हणजे 5व्या षटकाचा खेळ संपला. धावा झालेत यावेळेला 54. ऐकूया डीजे वरती मधुर
चषक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये, भव्य दिव्य आकर्षक चषक. स्पर्धेचा कालावधी 8, 9, 10 एप्रिल 2022. जर या स्पर्धेत सहभागी व्हायचं तर विलास मोरे, तेजस पवार, अविनाश तांबे आणि जतीन चालगावकर यांच्याजवळ संपर्क साधा. धन्यवाद. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय. बंड्या शिर्के एक तुफान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. विस्फोटक सबारी कुठे आहे? ही सबारी कुठे आहे तर आझाद मैदानावरती आहे आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी देखील होते आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत 60 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. चांगलं बॅटल आपल्याला गोलंदाज आणि बॅट्समन यांच्यामधला देखील पाहायला मिळतंय. विशेषतः बंड्या ज्याने गेअर चेंज केला या षटकामध्ये. याच्या अगोदर स्वप्नील आक्रमक पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळाला. इतर खेळाडू अपयशी ठरले, परंतु ही जी जोड गोळी आहे ती चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यावेळेला बंड्या याच्यासाठी टाकलेला चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु ही जी मॅरेथॉन चेंडू जिंकतोय. चेंडू रमपाम पाम सीमारेषा बाहेर सावकार. फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. दर्जेदार अशी फलंदाजीचं प्रात्यक्षिक बंड्या यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड देखील झाली आहे आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उठवलाय. बघा, जिथे एक धाव येणं गरजेचं होतं त्या ठिकाणी बघता बघता दुहेरी धाव आली आहे. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झाले 66 म्हणजे 66 धावा ऑन स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला भेटत आहेत. परंतु जोपर्यंत बंड्या आहे तोपर्यंत अजून देखील धावांचा इथे पाऊस पडू शकतो. अर्थात ती क्षमता त्याच्याकडे आहे, ती कलात्मकता त्याच्याकडे आणि ती नजाकत देखील त्याच्याकडे पाहायला भेटेल. यावेळेला मात्र फटका फसलाय बंड्या याचा. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वप्नीलकडे देणं गरजेचं होतं, कारण स्वप्नीलने या मॅचमध्ये अर्थातच वादळी खेळी सादर केले. एकंदरीत जर त्याच्या फलंदाजीचं चित्र पाहिलं तर 40 या धावसंख्येवरती तो आतापर्यंत नाबाद राहिलाय. चांगला चेंडू मिळाला, त्याचा सन्मान देखील त्याला केला आणि खराब चेंडूवरती मोठे फटके देखील त्याने सादर केले. यावेळेला मात्र बंड्याच्या बॅटमधून आलाय मोठा मोठा फटका. चेंडूचा लांब 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 षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार चमकली आहे, परंतु दापोलीच्या ऐतिहासिक मैदान आझाद मैदानावरती पर्व 8 मध्ये इथे बॅट तळपते बंड्या याची आणि त्याच्या बॅटमधून मात्र इथं सातत्यानं चौकार षटकारांचा वर्षाव देखील होतोय. का मी बॉटमला राहिलो, का मी इतर खेळाडूंना सुरुवातीला संधी दिली, हे सांगण्याचा प्रयत्न बंड्याने केला. म्हणजे शेवटच्या काही षटकाचा खेळ शिल्लक असताना तो बॅटिंगसाठी आला. अर्थात तो पॅव्हिलियनमधून सेट होऊन आलेला होता. चेंडू फुटबॉलसारखा दिसायला लागला. मोठे घनाघाती प्रहार देखील केले आणि नेत्रदीपक फटकेबाजीच्या जोरावरती संघाचा धावफलक वेगाने पुढे सरकवलाय. ऑन द कार्पेट खेळलाय चेंडूला. ऑन साइड रिजनला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या आणि बघता बघता षटक देखील संपलंय. 6 षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या झाली 74. जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता. अर्थातच इथे मात्र आम्ही छोटासा ब्रेक घेतोय, जातोय डीजे कडे. ऐकूया मधुर संगीत आणि सेकंड इनिंगसाठी मी मात्र जाईल पुन्हा एकदा आदरणीय अमितजी अदावडे सरांकडे. दरम्यान मी आमंत्रित करतोय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी DS स्पोर्ट्स दापोली संघाचा कॅप्टन आणि पाळले फायटर संघ
चला AS दापोली आपले सलामीचे सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत. RB किंग्ज क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. 1 मिनिटाचा कालावधी आहे. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ही स्पर्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठेही जाऊ नका, या ठिकाणी आझाद मैदानात या. अन्यथा आपण यूट्यूब चॅनल tenniscricket.in वरती चला. tenniscricket.in ची या ठिकाणी जी टीम आहे ती सचिन राठोड ऑपरेटर म्हणून कामगिरी पार पडतात, तर कॅमेरामन म्हणून साहिल चव्हाण आणि सुमित तिवारी हे 2 कॅमेरामन आम्हाला जोडलेले आहेत. तर समालोचन कक्षामध्ये स्कोरिंगचं काम करताना पाहतो ते स्वप्नीलजी आणि त्याचबरोबर अंपायरिंगचं काम करतात ते अंपायर अमित आणि त्याचबरोबर मकबूल भाई. अशा प्रकारे पंचांची जोडी आहे. तर समालोचन कक्षामध्ये पाहतोय या दापोली मधला बुलंद आवाज म्हणजेच दत्ता क्षीरसागर. दत्ता यांचा पत्ता प्रत्येक स्पर्धेत असतो. अशा प्रकारचे दत्ता आमच्या जोडीला आहेत. आणि त्याचबरोबर डीजे ऑपरेटर म्हणून कामगिरी पार पाडताना आदरणीय सन्माननीय साईराज या ठिकाणी असणार आहेत. आज मात्र एक चांगल्या प्रकारचं काम करतात. चांगल्या प्रकारची आपण स्पर्धा पाहतोय. चांगल्या प्रकारच्या स्पर्धेतलं आयोजन मात्र या ठिकाणी केलंय ते म्हणजेच या ठिकाणचे आयोजक जर पाहिले तर जतीनजी साळगावकर असतील, त्यानंतर अमित इंदुलकर असतील, स्वप्नील शिंदे असतील आणि अमित बिंद हे या ठिकाणी आयोजनाची भूमिका बजावत आहेत. तर या स्पर्धेकरिता महत्त्वाचं योगदान दिलंय ते म्हणजेच माजी सभापती आणि विद्यमान अंजरले गावचे पाडले गावचे सरपंच आदरणीय रवींद्र सातनाक साहेब, त्याचबरोबर दीपेंद्रजी गुप्ता, त्यानंतर अनंत उर्फ तात्या धोंडू बाक्कर, तसेच आदरणीय संदीपजी सावंत, त्याचबरोबर राजेश दादा घोसाळकर या सर्वांचं योगदान या स्पर्धेकरिता लाभलेलं आहे. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला आपण दुसरा पाडाव बघतोय आणि दुसऱ्या पाडावामध्ये मात्र आपण महत्त्वपूर्ण अशा प्रकारची फलंदाजी करण्याकरिता दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात आहेत. एका बाजूला एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा फलंदाज असणार आहे, तो बरोबर या संघाचा म्हणजेच जतीन असणार आहे. या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत हे जतीन आणि रुपेश. हे मैदानात आपण जाताना पाहतो. डीजे ऑपरेटर मला जोडले जातात. डीजे कमॉन. पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचे, तमाम प्रेक्षकांचे, त्याचबरोबर खेळाडूंचे आम्ही दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने दुपारच्या सत्रानंतर मनापासून स्वागत करतोय. चिपळूण तालुक्यातील रामपूर गावहून मी अमित अनवडे या स्पर्धेकरिता समालोचन करताना मात्र हा चेंडू अतिशय दर्जेदार बंड्याकडून मात्र एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता. बरोबर या ठिकाणी चेस लेवलने गेला होता आणि यानंतरचा सामना याचा टॉस केला जातोय. DS स्पोर्ट्स विरुद्ध पाडले फायटर्स नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू झालाय अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ती म्हणजेच एक बंड्या मात्र एक निर्धाव चेंडू टाकतोय. पुढचा चेंडू बंड्याचा. आता मात्र या चेंडूवरती प्रहार आहे. चेंडू अभेद आहे, त्याकडे क्षेत्ररक्षक मात्र असणार नाहीये. मात्र चांगला प्रयत्न आहे, अप्रतिम अशा प्रकारचा प्रयत्न. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत मात्र याच जतीनच्या खात्यामध्ये ही दुहेरी धाव जाते. जतीन आणि रुपेश अशा प्रकारची जोडी आहे. रुपेश मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका खेळतोय. हवेत जरूर होता, मात्र त्याला माहित होतं की हे पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे हा चेंडू हवेत खेळतोय. बरोबर सर्कलच्या आतमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकावरून तो चेंडू मारतोय आणि या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव घेतोय. 2 चेंडू झाले, 2 धावा या ठिकाणी रुपेशने जमा केल्या आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती जो गुणमान अतिशय मजबूत बांध्याचा अशा प्रकारचा गोलंदाज म्हणजे बंड्या या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. ब्ल्यू ब्रिज इन कडून तो मारा करणार आहे. ब्ल्यू ब्रिज इन कडून हा मारा आहे. मोहसिनजींना विनंती आहे आपण टॉस करीता समालोचन कक्षासमोर यायचं आहे. आता मात्र हा वेगळा प्रयत्न होता, एक आगळा वेगळा फटका मारायचा होता, मात्र या फटक्याच्या नादात तो फसल्यानंतर मात्र या ठिकाणी एक चेंडू धाव जातोय. या एक चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या पाहिली तर 3 चेंडू झालेत आणि धावफलकावरती धावा मात्र एकूण 2 असणार आहेत. बंड्या मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पुन्हा अतिशय सुरेख अशा प्रकारचा चेंडू. या चेंडूवरती मात्र पाहायचे मोहसिन भाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय पुढच्या सामन्याचा आणि टॉसचा बॉस ठरतोय तो संघ आहे पाडले फायटर्स की DS स्पोर्ट्स या ठिकाणी हा
या टॉसचा बॉस ठरतोय, त्यांच्याकडे हा खास निर्णय घेतला जाणार आहे. या चेंडूवरती धावा मात्र आल्या त्या एकूण 2. या 2 धाबांशी संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. बंड्या मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आहे, गती परिवर्तन आहे, त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याची कसब देखील त्याच्याकडे आहे आणि चांगल्या प्रकारची जुगलबंदी करतो. अशा प्रकारचा हा गोलंदाज. या ठिकाणी पहा यष्टीरक्षक चकतोय. निश्चितच अपयश होता. फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे जखडता आला असता. हा बंड्या मात्र थोडासा या ठिकाणी चिडतोय. यष्टीरक्षकाकडे एकूण त्याची नजर पाहिली तर अशा प्रकारे आक्रमक पद्धतीने बघतोय, कारण एका चांगल्या फलंदाजाला, रुपेश सारख्या चांगल्या फलंदाजाला जखडून ठेवता आलं असतं, मात्र हे करता येत नाहीये. जतीन साळगावकर मात्र त्याला कोणता ना कोणता तरी कानमंत्र देतात. या कानमंत्राचा पाहूया कशा प्रकारे फायदा होत होतोय, कारण दापोली प्रीमियर लीग 2022 मधला आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसातला चौथा ए स्पोर्ट्स दापोली विरुद्ध RB किंग्ज. ए स्पोर्ट कडून प्रत्युत्तर दिले जाते. 75 धाबांचा पाठलाग करताना हे पहिलं षटक चालू आहे, बंड्याकडून टाकले जाते. या चेंडूवरती प्रहार आहे, हवेत चेंडू आहे, चेंडू मात्र निश्चितपणे सीमा पार होणार. धार उंच खुरा. करतोय. पाडले संघाचे संघमालक रवींद्र या ठिकाणी सातनाक, संकेत पाडलेकर, सुपर किंग्ज दापोलीचे योगेशजी दांडेकर, फाटक डेव्हलपर्सचे अक्षय फाटक, शिंदे फायटर्सचे नितीनजी शिंदे, AS दापोली फायटर्सचे समीर झगडे, अमेय बैकर, DS स्पोर्ट्सचे तानू बडवळकर, RB किंग्सचे रोशन कालेकर आणि विदिशा चॅलेंजर्सचे संघ मालक रवींद्र सातनाक. म्हणजे अशा प्रकारे एकूण या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचे संघ आहेत. मात्र आपण सामना पाहतोय तो अतिशय महत्वाचा सामना आहे. समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. माझे सहकारी मला जोडले जात आहेत दत्ता क्षीरसागर. धन्यवाद. या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतो तो विवेक पवार. यावेळेला रिव्हर्सचा एफर्ट केला जातोय. अर्थातच प्रयत्न चांगला होता यष्टीरक्षकाचा देखील, परंतु प्रयत्न फसलाय. जतीन साळगावकर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेचं अतिशय चांगल्या पद्धतीचं ऑर्गनायझेशन देखील केलेलं आहे, तो फलंदाजीसाठी खेळताना आपल्याला पाहायला भेटतो. नॉन स्ट्राईक मार्कवरती आहे रुपेश. ही जोड गोळी आहे ते आपल्या संघाला विजयाच्या दिशेने पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. विवेक पवार ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक वैयक्तिक सर्वोच्च अशी धावसंख्या आपल्या नावावरती नोंदवलेली आहे. कालच्या दिवसामध्ये तब्बल 42 धावा त्याने वैयक्तिकरित्या धावफलकावरती टोलवल्या होत्या. तोच विवेक पवार गोलंदाजी करत असताना यावेळेचा चेंडू देखील सुरेख आहे. अर्थातच बाल वाचलाय जतीन साळगावकर. अन्यथा चेंडू जर यष्ट्यांवरती जाऊन आदळला असता तर हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती या मॅचच्या दरम्यान देखील, परंतु सुदैवी ठरलाय. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा कन्व्हर्सेशन आपल्याला पाहायला भेटते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यानचं. गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे तो विवेक पवार. मॅन फॉर्म गावतळे, त्रिवेणी गावतळे संघाकडनं सातत्यानं गेले अनेक वर्ष तो मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट देखील खेळलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातलं टेनिस क्रिकेट त्याने गाजवलंय. रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर देखील गेलाय विवेक पवार आणि तिथे देखील त्याने चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलंय. स्वर्गीय तात्या दोंडूबाकर एडकडनं गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू आहे, यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. जतीन साळगावकरला परतावं लागेल. सुरेख गोलंदाजी, वेल डन आहे विवेक पवार. मॅन फॉर्म त्रिवेणी गावतळे.
जात असताना परेश त्याच्याकडे स्फूर्ती आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि त्याच्याकडे चपळता देखील आहे. दापोलीचा ऐतिहासिक आझाद मैदान त्याच्या फलंदाजीनं खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करताना देखील तुम्ही अनेक वेळेला पाहिलेला देखील आहे. तर असा हा बिनीचा शिलेदार सज्ज होत असताना जतीन साळगावकरची मात्र जागा घेण्यासाठी मैदानाकडे वाटचाल करतोय. तर त्याच वेळेला विवेक पवार याचा आत्मविश्वास पुन्हा एकदा रुंदीगत करत असताना बंड्या शिर्के आपल्याला पाहायला भेटतोय. बंड्या जो की स्वतः कॅप्टन्स आहे, चांगली फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्यावेळेला त्याचा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला देखील आपण पाहिलेली होती. तो गोलंदाजी देखील चांगली करतो, परंतु इथे भरवसा दाखवलाय, विश्वास व्यक्त केलाय विवेक पवार याच्यावरती. विवेक पवारकडे खऱ्या अर्थानं पोटॅन्शियल आहे. गेल्या पर्वामध्ये देखील विवेक पवार यांनी चांगली गोलंदाजी केली होती, हॅट्रिक देखील नोंदवलेली होती. तर तोच विवेक पवार पर्व 8 मध्ये देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आहे. अर्थातच तो ब्रह्मास्त्र देखील ठरू शकतो आरबी किंग्ज दापोली संघाचा. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय, काय गोलंदाजी, अचूक टप्पा, सातत्यानं व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आहे विवेक पवार आणि त्याचं काम आहे चांगल्या चांगल्या फलंदाजांना जकडून ठेवणं. अर्थात हीच गोलंदाजी अपेक्षित असेल. कौतुक करावं लागेल विवेक पवार याचं, ज्या पद्धतीने त्यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या जतीन साळगावकर याच्या. जतीनला सातत्यानं यश मिळालं होतं अगोदर या स्पर्धेमध्ये देखील, परंतु या पॅचमध्ये मात्र तो फार मोठी करामत दाखवू शकला नाही. इथे डॉट चेंडूची सांगता होत असताना पुन्हा एकदा सुरेख चेंडू आलाय विवेक पवारच्या गोलंदाजीमधून. कौतुक करावं लागेल विवेक पवार याचं. समोर आहे आक्रमक असा फलंदाज, पॉवर प्लेचं षटक आहे, म्हणजे फलंदाजांना सुवर्ण संधी आहे मोठमोठे फटके खेळण्याची, परंतु जकडून ठेवलंय. फार मोठे फटके खेळले जाणार नाहीत फलंदाजाकडे याची दक्षता देखील घेतो विवेक. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलाय, धावचीची संधी, डायरेक्ट हिट. फलंदाज मात्र बीट होऊ शकला असता, परंतु चांगल्या पद्धतीचं कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकिंग चांगलं आले बंड्याच्या माध्यमातून. धाव मात्र मिळणार नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न पुरेपूर झालाय, परंतु इथे षटक देखील संपलं जात आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे आणि या षटकामध्ये बघा एकही धाव मिळाली नाही आहे. मित्रांनो, एकदा विवेक पवारसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक टाकलंय त्याने. त्याचबरोबर एक विकेट देखील मिळाले. वेल डन विवेक पवार. कारण हा बघा या ठिकाणी आरबी किंग संघाचे जे मालक आहेत आदरणीय रोहनजी गालेकर साहेब, त्यांच्याकडनं देखील विवेक पवारसाठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. काय सुरेख गोलंदाजी आहे, म्हणजे विवेक पवारच्या नावावरती इथे अजून एका रेकॉर्डची नोंद होते. कारण ज्यावेळेला त्यांनी काल फलंदाजी केली होती, फलंदाजीमधली सर्वोत्तम धावसंख्या त्यांनी नोंदवली होती, 42 धावा. हा वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड त्यांनी नोंदवला. आज गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक देखील त्यांनी टाकलं. अर्थातच काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अमित सर, काय सांगाल गोलंदाजीबद्दल? गोलंदाजी अतिशय अचूक टप्प्याची होती, तिखट मारा होता. समोरच्या फलंदाजांना मात्र गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे जखडून ठेवले. संदेश पार्टेची या ठिकाणी आठवण होते, कारण तिसंगी खेड या ठिकाणी जी स्पर्धा आली होती त्या ठिकाणी संदेश पार्टेने एका षटकामध्ये 2 गडी बाद केले होते, कोणत्या प्रकारची धाव दिली नव्हती, जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी केली होती. परेश करिता पहा पारितोषिक आलेलं आहे. परेशने जर षटकार ठोठावला तर प्रत्येक षटकारकरिता अनुप कदम यांच्याकडून एकूण 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आता दुप्पट पारितोषिक केलं जात आहे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज बंड्या असणार आहे, ज्याने अचूक टप्प्याची चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, तोच बंड्या. आता मात्र पुलटा चेंडू आहे आणि तो क्रॉस करतोय, क्रॉस करून चेंडू निश्चितपणे सीमा पार करतोय. या ठिकाणी येतोय चौकार आणि चौकारानंतर गाणं वाजतंय.
परेशने एकेरी धाव घेतली. परेश करिता 200 रुपयांचं पारितोषिक उडवतोय, परंतु परेश चेंडू पाहतोय आणि त्या प्रकारची फलंदाजी करतोय. तो हव्यास करत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारच्या रकमेचा तो या ठिकाणी निश्चितपणे लालची ठरत नाहीये आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना या चेंडूवरती मात्र चांगला प्रहार आहे. लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचं फैलवलेलं आहे. ज्या प्रकारे चेंडू टाकले जातात त्याच प्रकारची या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि बंड्या मात्र तशाच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. समोर मात्र या ठिकाणी खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजेच आता या परेशच्या साथीदाराच्या खांद्यावरती. परेशचा साथीदार म्हणजेच रुपेश असणार आहे. परेश आणि रुपेश अशी जोडी मैदानात आहे. बंड्याचा चेंडू खेळण्याकरिता हा रुपेश सज्ज होतोय. अतिशय सुरेख पद्धतीने खेळतोय. बरोबर गॅप गॅप शोधल्यानंतर चेंडू निश्चितपणे सीमा पार होतोय आणि त्यानंतर मात्र षटक देखील संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 1. धन्यवाद डीजे. पंचांना विनंती असेल की आपण मॅच लवकरात लवकर कंटिन्यू करा. फार मोठा वेळ जाणार नाही या मॅचमध्ये, त्याची देखील प्रिकॉशन घ्या, कारण पुढचा सामना आहे पाळले फायटरचा संघ आहे आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ असेल DS स्पोर्ट्स. DS स्पोर्ट्स आपला डिसिजन सांगा. मौसिम आपला डिसिजन सांगा. बॅटिंग करणं पसंत केलेलं आहे, म्हणजे फिल्डिंग करावी लागेल पाळले फायटर्सच्या संघाला. तर त्याच वेळेला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी विशेषतः स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला भेटेल तर यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू आहे ऋषीच्या हातामध्ये. तो मात्र सज्ज झालाय गोलंदाजी करण्यासाठी. समोर आहे रुपेश, अनुभवी असा खेळाडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान यावेळेला जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला ऋषी यांच्याकडनं देखील पाहायला मिळाली. विशेषतः कौतुक करावं लागेल विवेक पवार याचं, ज्या पद्धतीचं मागचं षटक त्याने हाताळलं होतं. या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक जर कुणाच्या नावावरती नोंदवलं गेलं असेल तर ते आहे विवेक पवारच्या नावावरती. यावेळेला ऋषीला गोलंदाजीसाठी आणलाय. सुरेख फटका मारलाय. काही कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटवरती गेला, केवळ चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय धन धन धन. तर एक कणकणी दणदणीत चौकार देखील आला. बॅकफुट वरती गेला, चेंडूला केवळ दिशा दिली. सुरेख पद्धतीने चेंडूला टोलवलं, चौकार आला. संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली आहे. अर्थातच पुन्हा एकदा ऋषी सज्ज होईल. त्याच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर जवळ 7 ते 8 पावलांचं त्याचं बॉलिंगचं रनअप आपल्याला पाहायला भेटेल. षटकार आहे, षटकार आलेला आहे 6. ओके, तर 6 घेतलेला आहे. या ठिकाणी षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या आता पाहूया किती झाली आहे. धावसंख्या किती झाल्या, किती झालं सांगा बाबा. संघाची धावसंख्या धावा झाले 30.
संघाची धावसंख्या 30 पर्यंत पोहोचलेली आहे. तर त्याच वेळेला ऋषी गोलंदाजीसाठी सज्ज होईल पुन्हा एकदा. यावेळेला बॅक टू बॅक पुन्हा एकदा मोठा फटका आला. यावेळचा चेंडू जाईल का सीमारेषेबाहेर? येस, ॲब्सोल्युटली मोठा फटका. मला वाटतं कुठेतरी जी गोलंदाजीची रणनीती आहे ती थोडीशी मागणी ठरताना आपल्याला पाहायला भेटते. विवेक पवारला गोलंदाजीसाठी आणणं गरजेचं होतं, कारण अगोदर त्याने आपण बघितलं की मेडन षटक टाकलं होतं स्पर्धेतलं. त्याच्यामुळे त्याची जी दहशत आहे ती फलंदाजांवरती निर्माण झाली होती. अशा मोमेंटला जो अन्य गोलंदाज आणण्याचा जो प्रयत्न केला, कदाचित कुठेतरी थोडासा मागणा ठरेल. नक्कीच आपलं म्हणणं ते निश्चितच खरं असणार आहे, कारण या ठिकाणी दबाव टाकणं फार गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये जर जास्त गडी बाद झाले तर मागचे जे फलंदाज असतात ते पूर्णतः दबावाखाली असतात. मात्र गोलंदाजी मार्फत गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. हा देखील चेंडू सीमा पार होणार आहे, यात काही शंका नाहीये. दॅट्स गोइंग गोइंग अँड गॉट फॉर. चर्चा करतोय या चर्चेच्या वेळेला आपण सांगितलं की 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धाबा येणं फार गरजेचं आहे. 20 ते 25 धाबा आल्या तर त्या ठिकाणी जमेची बाब ठरणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या या संघाकरिता. मात्र आता आपण पाहायचंय या शेवटच्या 12 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. याच्याकरिता मी चिपळूण तालुक्यातून रामपूरहून अमित आदवडे माझ्या जोडीला असतील ते दत्ता क्षीरसागर दापोलीचे सुपुत्र आहेत. आणि तदनंतर आपण मैदानामध्ये टाइमपास होतो. हा टाइमपास होता का मध्ये पुढच्या सामन्याकरिता आपण एका षटकाकरिता 3.5 मिनिटं ही वेळ निर्धारित केलेली आहे. दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. 3.5 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी हा एक षटक आपल्याला संपायचं आहे. रुपेश करिता अमेय बैकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक होतं, कारण त्याने अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी केली आहे. दुबादार अशा प्रकारची फलंदाजी करतोय. झंझावती फलंदाजी आहे आणि या झंझावती फलंदाजीमध्ये तो चौकार षटकार ठोठावतोय आणि चौकार षटकार ठोठावून आपल्या संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देतोय. एकूण धावसंख्या होते एक षटक मिडॉन आल्यानंतर देखील धावसंख्या होते 4 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 46 अशी धावसंख्या होते. दत्ताजी नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 झाले की 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46, कारण 4 मधले एक षटक मैदान आलंय. नक्कीच या ठिकाणी ते एकूण चांगल्या प्रकारचं षटक होतं आणि ते षटक टाकलं होतं तो म्हणजेच गोलंदाज या ठिकाणी विवेक आहे. विवेकाने एक चांगल्या प्रकारे विवेकी गोलंदाजी केली आणि तोच विवेक पुन्हा एकदा येतोय. हे निर्णायक महत्वपूर्ण 5वं षटक कटप्पा ने बाहुबली की क्यों मारा, तो इसी तरह से 5वें नंबर पे गेंदबाजी करने के लिए इसको क्यों बुलाया, ये सवाल उठता है. क्योंकि बीच वाला ओवर देखेंगे तो बहुत ही खराब ओवर था गेंदबाजी के मोर्चे पर. जिन्होंने पिछली ओवर मेडन डाली थी वही गेंदबाज इस बार देखेंगे ये कड़ा प्रहार और गेंद बल्लेबाज यहां पर आउट होते हुए.
गेंद यहाँ पर फील्डर के हाथ लावलेली होती. अशा परेडचा या ठिकाणी बळी टिपला जातोय तो म्हणजेच याच विवेक कडून. टीम मीटिंग जास्त होते. प्लीज प्लीज क्षेत्ररक्षण करणारा संघ, प्लीज आपण टीम मीटिंग करायची नाहीये, कारण या ठिकाणी फार महत्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. फार महत्वपूर्ण अशा प्रकारच्या सामन्यामध्ये पाठलाग करायचा आहे. तो 75 धावांचा 5वं षटक चालू आहे आणि 5व्या षटकामध्ये एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 2 गड्यांच्या मोबदल्यात 46. परंतु अजूनही मैदानात आहे तो म्हणजेच या ठिकाणी चांगली फलंदाजी करणारा फलंदाज म्हणजेच रुपेश मैदानात आहे. परेश परतलेला आहे आणि नवा फलंदाज मैदानात येताना पाहतोय तो म्हणजेच नवीन फलंदाज रामा खेडेकर आपल्याला पाहायला भेटतोय. अमित सर, या दोन खेळाडूंच्या संदर्भात मी सांगेन, हे दोन्ही खेळाडू, एक खेळाडू आहे तो असोडमधून बिलॉंग करतो, एक गावतळ्यामधून बिलॉंग करतो आणि हे दोन्ही खेळाडू सातत्याने एकाच संघामधनं खेळतात. ज्यावेळेला आपण व्यावसायिक क्रिकेट पाहतो, ज्यावेळेला खऱ्या अर्थानं ओपन गटातलं क्रिकेट पाहतो, त्यावेळेला दोन्ही खेळाडू त्रिवेणी गावतळे या एकाच संघामधनं खेळतात. त्यामुळे आता ही जोडगोळी जमेल का हे देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. नक्कीच ही चांगल्या प्रकारची आपण माहिती सांगताय, कारण दापोली प्रीमियर लीग मधले हे जे सगळे खेळाडू आहेत ते गुणवान अशा प्रकारचे खेळाडू आहेत. दापोलीतले हे चांगल्या प्रकारचे खेळाडू. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती विवेकचा हा चेंडू आहे. हा चेंडू खेळत असताना मात्र चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुर्बल आहे. वन बाउंड चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत या ठिकाणी फेक करत नाहीये तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी नोंदवल्या जात आहेत आणि 2 धावा नोंदवल्यानंतर एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 48. एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं षटक टाकतोय. एक चांगल्या प्रकारचा षटक होता. साई जो होता या साईने घाई केली. एक झेल टिपलाय, परेशला तंबूत परतवले. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव घेतली. दुहेरी धावेनंतर मात्र धावसंख्येत भर पडले. एकूण धावसंख्या होते ती 48. दापोली प्रीमियर लीग 2022चा आपण हा रणसंग्राम पाहतोय. आझाद मैदान दापोलीच्या या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हा करतोय तो गोलंदाजी विवेक. विवेककडून ही गोलंदाजी उंच खुरा हवेतून जाणारा चेंडू. चेंडू पाहूया कुठे जातोय तो. बरोबर लॉंगऑफच्या हातात जातोय. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. आणखी एक धक्का बसतोय. तिसरा धक्का बसतोय 48 धावसंख्येवरती. परतवलंय त्याच्याकरिता निश्चितपणे टाळ्या होत आहेत त्यांच्या पॅव्हिलियन मधून, कारण रुपेशने एक चांगल्या प्रकारची जबाबदार अशा प्रकारची फलंदाजी केली आहे. अमित सर, पुन्हा एकदा योगायोग या ठिकाणी बघा, कारण ज्या विवेक पवारने रुपेशची विकेट घेतली तो रुपेश आणि विवेक एकंदरीत एकाच संघामधनं सातत्यानं खेळतात. म्हणजे विवेकने खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूला बाद केले तो त्याच्याच संघातला खेळाडू आहे. त्रिवेणी गावतळे संघाकडनं सातत्यानं खेळतात. दोन्ही फलंदाज जे स्ट्राईकवरती खेळत होते त्रिवेणी गावतळेचे आणि गोलंदाजी करणारा जो गोलंदाज होता विवेक पवार तो देखील त्रिवेणी गावतळे संघाचा होता. हा देखील योगायोग आपण पाहिला मैदानात. आणि योगायोगानंतर मात्र पुढचा चेंडू टाकला जातोय. हा चेंडू देखील हवेत आहे. त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक येतो का, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सहजपणे पोहोचतोय. फलंदाज आणखी एक बाद होतोय. चौथा क्यू बघा, डीजेचा आवाज थांबल्यानंतर मला वाटतं रोहन धावत जाणं अपेक्षित आहे. रोहन धावत जातो का ते पाहायचंय. खेळाडू असेल तर नक्कीच धावत जाईल तो. अजूनही धावत नाहीये. मला वाटतं रोहनला ऐकायला जात नाही की काय असा प्रश्न निर्माण होतोय. मात्र गोलंदाजी मार्गवरती विवेक मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. फलंदाजी करण्याची जबाबदारी असणारी तो फलंदाज या ठिकाणी प्रसाद असणार आहे. प्रसाद पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. विजयाचं सावट जर पाहिलं तर बरोबर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने या ठिकाणी झुकताना पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली जाते, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. जर टार्गेट पाहिलं तर 75 धावांचं होतं. 6 षटकं होती, मात्र त्यापैकी हे 5वं षटक पाहतोय आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण
माफ करा, या ठिकाणी 5वं षटक अजूनही चालू आहे. विवेक मात्र या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. विवेकने मात्र चांगल्या प्रकारचे मोहरे टिपलेत, चांगल्या प्रकारचा फलंदाजी करणारा ज्याने 42 धाबा कुठल्या होत्या अशा प्रकारच्या रुपेशला त्याने तंबूची दिशा दाखवली आहे आणि तंबूमध्ये तो बसला आहे आणि तदनंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ही गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख आणि अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. तोच विवेक ही गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आहे. आता मात्र या ठिकाणी हा चेंडू खराब मारा आहे. पंच मात्र या ठिकाणी ही अवांतर धाव असल्याची खूण करतायत. दरम्यान धावफलकावरती अर्धशतक झळकावलं जात आहे. एकूण धावसंख्या होते ती 50. पहा, एकूण ब्ल्यू ब्रिज कडून हा मारा केला जातोय, तो म्हणजेच या विवेक कडून. तोच विवेक आता मात्र पंचांना पार करून चेंडू टाकतोय. 10 ते 12 पालांचा रनअप घेऊन पंचांच्या बरोबर डाव्याच कडून मारा केल्यानंतर या चेंडूवरती प्रहार आहे. चेंडू मात्र हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू बहुधा या ठिकाणी सीमा पार. AS दापोली फायटर्स, प्लीज आपण आपापल्या जागेवरती चला. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. 4 जवळजवळ वाजलेले आहेत, त्यामुळे प्लीज आपापल्या जागेवरती चला. 6 चेंडू 21 धाबांची गरज. समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. माझे सहकारी दत्ता क्षीरसागर मला जोडले जात आहेत. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. 54 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. 75 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे. उर्वरित चेंडू 6 आहेत आणि अजून देखील जे विजय लक्ष्य ते थोडंसं दूर आपल्याला पाहायला भेटतंय. परंतु एक असं मोठं षटक आलं ज्या षटकामध्ये जवळजवळ किमान 25 धावा आल्या तरी मला वाटतं सामना जिंकला जाऊ शकतो. अर्थात जर तरचं हे चित्र आहे. मॅचमध्ये अजून देखील चुरस मात्र निर्माण होताना आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजीसाठी आलाय दस्तूरखुद्द आपल्याला स्वप्नील शिंदे पाहायला भेटेल. कॅप्टन आहे आणि कॅप्टनची व्हाईस कॅप्टन आहे, माफ करा तो, कारण बंड्या शिर्के मुख्य कॅप्टन आहे. तर स्वप्नीलवरती जो विश्वास दाखवलाय तो सार्थकी ठरवेल का हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीनं सामना जिंकणं फार गरजेचं असेल. अर्थात सामना जिंकायचा, टॉप 4 मध्ये पोहोचण्याची जी आपली प्रबळ मक्तेदारी आहे ती पुन्हा एकदा सिद्ध करायची, हा देखील प्रयत्न दोन्ही संघाच्या दृष्टीने केला जाऊ शकतो. कोण बाजी मारणार, AS स्पोर्ट्स दापोली की RB किंग दापोली, हे देखील बघणं फार महत्त्वाचं असेल. 6 चेंडू शिल्लक आहेत. समोरच्या एंड कडनं म्हणजे तात्या दोंडू बाकर एंड कडनं गोलंदाजी करेल स्वप्नील शिंदे, मॅन फ्रॉम दापोली. दापोलीचा चमचमचा सितारा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, सुरेख पद्धतीने टोलवलाय. ऑफ साईडला लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेची प्रतीक्षा, परंतु मिळणार नाहीये कारण वेगाने यष्टिरक्षक चेंडूवरती गेला. चेंडू अडवला देखील. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झालेत 55. विजयासाठी 5 चेंडू उर्वरित आणि अजून देखील 20 धावांची आवश्यकता. म्हणजे जर इथे किमान जरी आपण जर बघितलं 3 षटकार आले किंवा 4 षटकार आले तर मॅच फिनिश होऊ शकते. ती विद्वत्ता यावेळेला फलंदाजाकडे आहे का? मोठा फटका मारलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सुरेख झेल पकडला जातोय. फलंदाज डकआउटकडे परतला जाईल. ते दोन्ही संघांना एक महत्त्वाची सूचना आहे की प्रत्येक षटक 3.5 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक षटकासाठी केवळ 3.5 मिनिटाचा वेळ आहे. दिलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही षटक पूर्ण केलं नाहीत तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हा रूल्स आहे दापोली प्रीमियर लीग पर्व 8 मधला. अर्थात DS स्पोर्ट्स आपला डिसिजन आपण सांगायचा आहे पुन्हा एकदा. DS स्पोर्ट्स आपलं डिसिजन पुन्हा एकदा सांगा. कदाचित बॅटिंग स्वीकारलेली आहे आपण, म्हणजे फिल्डिंग करावी लागेल ते पाळले फायटर्स या संघाला.
यावेळेला जर पाहिलं तर चेंडू आहे तो गोलंदाजाच्या हातामध्ये. स्वप्नील शिंदे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना समोरच्या एंडकडनं तो गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, थोडासा दूर राहिला चेंडूपासून, परंतु चेंडू अडवला देखील जाईल. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते का, तर नक्कीच एक धाव पूर्ण होत असताना. आणि आता नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आलाय. पंचांकडून गारटो घेतोय, खेळण्यासाठी तो सज्ज होईल. आता आशा जिंकण्याच्या नक्कीच मावळलेल्या आहेत. उर्वरित काही चेंडूवरती केवळ औपचारिकता राहिले. सामना मात्र सहजरित्या जर फार मोठा उलटफेर झाला नाही तर जिंकला जाऊ शकतो तो. अर्थातच इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं मोठा फटका, बिग हिट, चेंडू सीमारेषा पार षटकार. हा आहे दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. फलंदाजी मार्कवरती मनोज पवार, ज्याचा अर्थातच इथे रणसंग्राम आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या बघूया किती झाली ती. 64 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. म्हणजे विजयासाठी अजून देखील जर आपण पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र किती शिल्लक धावांची आवश्यकता असेल. मॅचचा जर विचार केला तर आरबी किंगच्या बाजूने सामना जवळजवळ झुकल्यासारखं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळेल. केवळ औपचारिकता शिल्लक आहे. स्वप्नील शिंदेला फक्त चेंडू फेकावा लागेल. इथे जर नो चेंडू आला, त्याच्यावरती चौकार आला अमित तर आणि तरच इथे कमबॅकच्या आशा अपेक्षा असतील. स्वप्नील मात्र सज्ज होतो. यावेळेला मोठा फटका, मनोज पवार धुव्वाधार बॅटिंग करण्याचा प्रयत्न, परंतु विकेटचं पतन होत असताना धक्का बसलाय आणि इथे मात्र जल्लोष. रवींद्र सातनाक आणि संकेत पाटलेकर क्षेत्ररक्षण सजवले गेलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचा विजय साकारणारा संघ मैदानातून बाहेर येताना पाहतोय. तर क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता हा संघ सज्ज होतो तो पाडले फायटर्स. प्रत्युत्तर देणार आहे त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच DS स्पोर्ट्स. नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर DS स्पोर्ट्सने प्रथम या ठिकाणी फलंदाजी